लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडिशन रिॲक्शनमध्ये ॲडिशन ऑफ अमोनियम डेरिव्हेटिव्ह्ज इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा टॉपिक आपण पाहिला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण जी इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे अल्डिहाइड्स कीटोन्समध्ये अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन ते आपण आज पाहणार आहोत. सो अल्डॉल कंडेन्सेशन मीन्स मिक्सिंग ऑफ टू मॉलिक्युल्स or combination of two molecules. So the two molecules of aldehydes or ketones, they condense together. So aldehyde condensation means the aldehyde containing at least one alpha hydrogen atom react with base like dilute NaOH, KOH or Na2CO3 as a catalyst. So सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये, तर अल्डिहाइड्स किंवा कीटोन्समध्ये कमीत कमी एक अल्फा हायड्रोजन ॲटम असला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन त्या ठिकाणी होईल. आणि त्या अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये आपण जे बेस यूज करतो डायल्यूट NaOH, KOH किंवा Na2CO3 मी सोडियम कार्बोनेट ॲज अ कॅटलिस्ट टू फॉर्म बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. सो द बीटा हायड्रॉक्सिन मीन्स अल्कोहोलिक ग्रुप and aldehyde group. So this compound containing two functional group, one is aldehyde and one is alcohol. Hence they are called aldol. ALD from aldehyde and OL from alcohol. Hence this reaction is called aldol condensation reaction. This aldol molecule having alpha hydrogen atom undergoes elimination reaction on warming gives अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. आता अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, तर इथे डबल बॉन्ड अल्फा आणि बीटा कार्बन ॲटममध्ये डबल बॉन्ड तयार होईल. आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात. जनरल रिॲक्शन आहे फेन टू मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड. हे तर आपण अल्डिहाइडचं जनरल स्ट्रक्चर घेतलेले RCH2CHO रिॲक्ट विथ ॲक्वियस NaOH. सो इट ॲक्ट्स एज अ base as a catalyst. When these two molecules they combine together to form RCH2 CHOH CHR CHO, and this molecule they having two functional groups, one is aldehydic and one is alcoholic. And this aldol molecule on elimination reaction on warming, आता इथे अल्फा हायड्रोजन ॲटम काय होईल, हा कार्बन ॲटमच्या शेजारचा अल्फा कार्बन ॲटम तो त्या ठिकाणी काय होईल, रिमूव्ह होईल. इथे डबल बॉन्ड क्रिएट होईल आणि हा OH ग्रुप काय होईल, रिमूव्ह होईल. आता इथे एक OH ग्रुप आहे किंवा हा अल्फा हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी आहे, इथलाही अल्फा हायड्रोजन ॲटम काय होऊ शकतो, रिमूव्ह होऊ शकतो. आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला RCH डबल बॉन्ड CrCHO. आता ॲक्च्युअली काय झालेलं आहे, इथे एक कार्बन आपल्याला कमी दिसते. 1 2 3 4 हा 5 आणि 6 कार्बन असायला पाहिजेत. 1 2 3 4 5 दिसत आहेत. एक CH2 कार्बन म्हणजे R नंतरचा जो CH2 आहे तो इथे आपल्याला प्रिंटिंग मिस्टेकमध्ये तो दिसत नाही आहे. तर इथे R नंतर काय करायचं, CH2 नंतर हा CH डबल बॉन्ड C कार्बन ॲटमवरती हा अल्काइल ग्रुप आहे आणि पुढे हा CH2 आहे. त्याला म्हणायचं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. तर हे आपण जनरल रिॲक्शन आहे. तर ते एक्झाम्पल आपण घेऊयात. आता एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल अल्डिहाइडचं पण एक्झाम्पल घेतलेलं आहे ॲसिड अल्डिहाइड अँड इट्स IUPAC नेम इथेनॉल. सो CH3 C डबल बॉन्ड OH प्लस CH3 C डबल बॉन्ड OH. आता फर्स्ट मॉलिक्यूल आणि सेकंड मॉलिक्यूल, तर सेकंड मॉलिक्यूलमधला अल्फा कार्बन ॲटम. आता आपण जी कंडिशन आहे महत्त्वाची की ज्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये काय असलं पाहिजे, अल्फा हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी असला पाहिजे. तर इथे काय होतं की हा अल्फा कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन म्हणजे हा हायड्रोजन ॲटम हा काय होतो, रिमूव्ह होतो आणि कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज येतो. हा निगेटिव्ह कार्बन ॲटम हा कुठे अटॅच होणार आहे, तर फर्स्ट मॉलिक्यूलच्या कार्बोनिल, म्हणजे इथं कार्बनवरती कोणता चार्ज असतो, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा निगेटिव्ह कार्बन हा इथे ह्या कार्बन ॲटमला अटॅच होईल. त्यावेळेस कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल आणि ह्या ऑक्सिजन ॲटमला इथे जो रिमूव्ह केलेला हायड्रोजन आहे तो हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनला अटॅच होईल. आता कंपाऊंड काय मिळेल पहा आपल्याला.
हा CH3 कोणता, हा पहिला CH3, हा CH3 घेतला आपण, हा CH कार्बन आहे, हा CH डबल बॉन्ड ब्रेक केला, ऑक्सिजनला आपण हा हायड्रोजन ॲटम अटॅच केला OH, हा CH2 आपण इथे कार्बोनिल कार्बनला अटॅच केला म्हणून हा झाला CH आणि 2 आणि पुढे CHO. दे आर कॉल्ड, हा कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 अँड कार्बन नंबर 4. आता हा OH ग्रुप कार्बन नंबर 1, 2, 3 वरती आहे. सो 3 हायड्रॉक्सी आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम 4 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्किनिल ब्युटॅनॉल. सो 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल हे त्याचं IUPAC नेम त्या ठिकाणी येईल. आणि त्याला आपण काय म्हणतो, हा कोणता मॉलिक्यूल आहे, अल्डॉल. आता आपण हा कोणता मॉलिक्यूल घेतला होता, ॲसिटल्डेट, त्याचं दुसरं कॉमन नेम आहे ॲसिटाल्डॉल, असं पण त्या ठिकाणी म्हटलं होतं ॲसिटाल्डॉल. पुढे OS सफिक्स आपण त्या ठिकाणी लावतो. इन सेकंड स्टेप दिस अल्डॉल और 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल ऑन हिटिंग और वॉर्मिंग, इथे काय होईल आता, तर अल्फा कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन ॲटम म्हणजे अल्फा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होईल, तो बॉन्ड इथे शिफ्ट होईल म्हणजे अल्फा आणि बीटा कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि हा OH ग्रुप काय होईल, रिमूव्ह होईल. कंपाऊंड मिळेल आपला CH3 CH डबल बॉन्ड CH CH2, इथं आपण -H2 लिहिलेले अँड दे आर कॉल्ड कार्बन नंबर 1, 2, 3, 4 ब्यूट. कार्बन नंबर 2 वरती डबल बॉन्ड आहे म्हणून 2 EN आणि अल्डेडिक ग्रुप आहे म्हणून AE करून आपण AL सफिक्स लावला. सो ब्यूट 2 इनॉल. तर हे अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या डायल्यूट NaOHला अर्धा मार्क त्या ठिकाणी असतो कंडिशनमध्ये, हिटिंगला अर्धा मार्क त्या ठिकाणी असणार. म्हणजे पूर्ण जर रिॲक्शन विचारली अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये तर आपल्याला 2 मार्काला जर रिॲक्शन असेल तर एक अर्धा मार्क ह्या कंडिशनला त्या ठिकाणी असणार आहे. बऱ्याच वेळा याच्यावरती 4 मार्काचे नोट परीक्षेमध्ये विचारले ते, राईट अ नोट ऑन अल्डॉल कंडेन्सेशन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार तुमचा, दिस अल्डेहाइड्स अँड कीटोन्स दे हॅविंग ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम. आणि मग पुढे ते त्याचं काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण जे तुम्हाला पाठीमागे मी सांगितलं आहे ते एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे आणि एक एक्झाम्पल त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे झालं आपलं, आपण अल्डेहाइडचं एक्झाम्पल घेतलं आहे. आता जर आपण कीटोनचं एक्झाम्पल घेतलं तर कीटोनचं एक्झाम्पल आहे ॲसिटोन. दे आर कॉल्ड प्रोपॅनोन CH3 C डबल बॉन्ड O CH3. तसं 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटोन ऑर प्रोपॅनोन रिॲक्ट विथ बेरियम हायड्रॉक्साईड. आता अल्डेहाइड असेल तर आपण काय वापरलं, NaOH किंवा KOH किंवा Na2CO3. पण कीटोनिक ग्रुप असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणता बेस यूज करायचा आहे, बेरियम हायड्रॉक्साईड. बाकी रिॲक्शन सेम असणार आहे. 2 मॉलिक्यूल आहेत, त्यातल्या एका मॉलिक्यूलमधला कार्बोनिल कार्बन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला अल्फा कार्बन ॲटम हे काय होतील, एकमेकांना जॉईंट होतील आणि कंपाऊंड मिळेल आपला CH3C CH3OH CH2 C डबल बॉन्ड O CH3. आता इथे कोणते ग्रुप आहेत, तर एक कीटोनिक ग्रुप आहे आणि एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. मग त्याला काय म्हणायचं, कीटॉल. कीटोनमधला KET आणि अल्कोहोलिक ग्रुपचा OL कीटॉल. ह्याचा IUPAC नेम काय झालं, 1, 2, 3, 4 कार्बन ॲटमवरती हा OH ग्रुप आहे. मल्टिपल फंक्शनल कंपाऊंड आहे. प्रिन्सिपल ग्रुप आपला कीटोनिक आहे, सेकंडरी ग्रुप हा OH आहे म्हणजे याला आपण प्रिफिक्स यूज करणार 4 हायड्रॉक्सी 4 मिथाईल. नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 आहेत म्हणजे पेंटेन. कीटोनिक ग्रुप कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट आहे 2 अँड देन राईट द सफिक्स ONE. दिस 4 हायड्रॉक्सी 4 मिथाईल पेंटेन 2ONE ऑन हिटिंग बाय लुझिंग अ वॉटर मॉलिक्यूल. सेम रिॲक्शन आहे, अल्फा कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिमूव्ह होईल, तो इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि OH ग्रुप रिमूव्ह होईल. कंपाऊंड मिळेल आपला CH3 CH3 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. त्याला आपण अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन त्या ठिकाणी म्हणणार आणि जर IUPAC नेम येईल 4 मिथाईल पेंट 3 2ONE. तर हे अल्डॉल कंडेन्सेशनचे 2 एक्झाम्पल आहेत, एक अल्डेहाइडचं एक्झाम्पल आपण घेतलं आणि एक कीटोनचं. तर ही रिॲक्शन इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी रिॲक्शन करून ठेवायची.
आता अल्डोल कंडेन्सेशनमध्येच पुढे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आहे. आता सिम्पल अल्डोल म्हणजेच काय, तर ते दोन्ही आपण अल्डिहाइडचे मॉलिक्यूल जे यूज केलेत किंवा केटोनचे मॉलिक्यूल यूज केले होते ते दोन्ही मॉलिक्यूल कसे होते, सेम होते. पण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनमध्ये कसं आहे, तर दोन डिफरंट मॉलिक्यूल्स म्हणजे अल्डिहाइडचे दोन डिफरंट मॉलिक्यूल जर आपण यूज केले तर त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ह्या क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनमध्ये 4 प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर हे 4 प्रकारचे प्रॉडक्ट कसे आहेत, तर सेल्फ कंडेन्सेशनचे 2 प्रॉडक्ट असतील आणि क्रॉस कंडेन्सेशनचे 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी असतील. सो व्हेन different molecules of aldehydes and ketones on aldol condensation gives a mixture of 4 different products. When mixture of ethanol and propanol react with the dilute base like NaOH gives 2 self condensation product and 2 cross condensation product. आता हे कसं होतं पहा, 2 मॉलिक्यूल आपण घेतले, एक आहे इथेनॉल आणि दुसरा आहे प्रोपॅनॉल. आता 2 मॉलिक्यूल आहेत, तर सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे काय, जर ह्या इथेनॉलच्याच 2 मॉलिक्यूलमध्ये रिॲक्शन झाली. आता आपण जेव्हा रिॲक्शन स्टार्ट करतो, जेव्हा तो आपण समजा 1 ml सोल्युशन घेतो, तर 1 ml मध्ये काय असतात, तर थाउजंड्स ऑफ मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी असतात. तर आपण काय करतो, तर 2 मॉलिक्यूलमध्ये जर रिॲक्शन झाली, ही एक पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये आहे. जर ह्याच्या 2 मॉलिक्यूलमध्ये रिॲक्शन झाली तर आपल्याला कंपाऊंड मिळेल ब्यूट टू इनॉल, जे आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे, दे आर कॉल्ड क्रोटोन अल्डिहाइड. हे झाले सेल्फ कंडेन्सेशन. दुसरी सेल्फ कंडेन्सेशन कोणता मिळणार आहे, तर CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH3 C डबल बॉन्ड OH, दे आर कॉल्ड पेंट 2 मिथाइल पेंट टू इनॉल. आता हा जो प्रॉडक्ट आहे, हा सेल्फ कंडेन्सेशन प्रॉडक्ट ही प्रोपॅनॉलच्या 2 मॉलिक्यूलमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल, प्रोपॅनॉलच्या 2 सेम मॉलिक्यूलमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा सेल्फ कंडेन्सेशनने आपल्याला हा प्रॉडक्ट मिळेल. आता ह्या रिॲक्शन तुम्हाला सॉल्व करायच्या. आता कशा, ही तर रिॲक्शन ऑलरेडी आपण बघितलेली आहे सुरुवातीलाच, तशीच ही रिॲक्शन तुम्ही सॉल्व करा सेपरेटली. प्रोपॅनॉलचे 2 मॉलिक्यूल घ्या, त्याची सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन त्या ठिकाणी करा. आता क्रॉस कंडेन्सेशनमध्ये सेल्फ आपल्याला लिहिता येईल, पण आता क्रॉस कंडेन्सेशनमध्ये काय करायचं तुम्हाला, जर हा फर्स्ट मॉलिक्यूल आपण इथेनॉल कन्सिडर केला, म्हणजे इथेनॉलमधला कार्बोनिल कार्बन आणि प्रोपॅनॉलमधला अल्फा कार्बन कोणता येथे, तर हा CH2. मग हा CH2 मधला हा कार्बन ॲटम जर आपण इथेनॉलच्या कार्बोनिल कार्बनला अटॅच केला तर ही एक क्रॉस कंडेन्सेशन रिॲक्शन होईल. म्हणजे इथेनॉलमधला कार्बोनिल कार्बन आणि प्रोपॅनॉलमधला अल्फा कार्बन यांच्यामध्ये लिंकिंग होईल. त्याला क्रॉस कंडेन्सेशन म्हणायचं. आणि त्यामध्ये आपल्याला पहिला प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळणार आहे CH3 CH डबल बॉन्ड CH3 C डबल बॉन्ड OH 2 मिथाइल ब्यूट टू इनॉल. ही झाली. आता दुसरी क्रॉस कंडेन्सेशन काय, तर इथेनॉलमधला अल्फा कार्बन ॲटम आणि प्रोपॅनॉलमधला कार्बोनिल कार्बन, म्हणजे हा CH3 हा कुठे अटॅच करायचा आपल्याला, इथे अटॅच करायचा आहे. कंपाऊंड मिळेल आपल्याला CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH पेंट टू इनॉल. असे टोटल आपल्याला 4 प्रकारचे प्रॉडक्ट या अल्डोल कंडेन्सेशनमध्ये पाहायला मिळतील. आता तुम्हाला काय करायचं एक लक्षात ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये इथेनॉलची ऑलरेडी आपण एक सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन पाठीमागे पाहिलेली आहे. तुम्ही काय करायचं, आता प्रोपॅनॉलची सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन अगोदर राईट डाऊन करायची. त्यानंतर क्रॉस कंडेन्सेशनमध्ये प्रोपॅनॉलमधला अल्फा कार्बन आणि इथेनॉलमधला कार्बोनिल कार्बन असे क्रॉस कंडेन्सेशन रिॲक्शन लिहून काढायचे आहे. ह्यानुसार तुम्हाला हा प्रॉडक्ट मिळेल. आणि चौथी रिॲक्शन आहे, तर इथेनॉलमधला कार्बोनिल कार्बन इथेनॉलमधला अल्फा कार्बन ॲटम आणि प्रोपॅनॉलमधला कार्बोनिल कार्बन यांच्यामध्ये क्रॉस लिंकिंग त्या ठिकाणी करायची आणि आपला हा पेंट टू इनॉल कंपाऊंड त्या ठिकाणी मिळेल. अशा ह्या रिॲक्शन तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून काढायच्या. त्याचं विथ फर्स्ट आणि सेकंड स्टेप रिॲक्शन, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये अल्डोल कंपाऊंड मिळेल आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड त्या ठिकाणी मिळणार आहे. याला म्हणायचं क्रॉस अल्डोल ही सुद्धा रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन हाच पार्टच मुळात त्या ठिकाणी इम्पॉर्टंट
आहे. पुढे आहे त्याला अल्टरनेटिव्ह रिॲक्शन असते, कॅनिझेरोज रिॲक्शन. आता अल्टरनेट का म्हणले याला मी, जसं अल्डॉलमध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन ॲटम हा इम्पॉर्टंट आहे, तसं कॅनिझेरोज रिॲक्शनमध्ये ज्या अल्डेहाइड्स किंवा किटोन्समध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल, अल्डॉलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला लागतो, त्याच्याशिवाय रिॲक्शन होत नाही, तसं कॅनिझेरोजमध्ये अल्फा हायड्रोजनची गरज नाही. So this reaction is given by only aldehydes do not having alpha hydrogen atom react with concentrated alkali like NaOH or KOH. It undergoes self oxidation and reduction reaction. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, ह्याला अर्धा मार्क असतो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये. सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे हा एक सेंटेन्स महत्त्वाचा आहे. अल्डेहाइड्स डू नॉट हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम, आणि दुसरा आहे इट अंडरगोज सेल्फ ऑक्सिडेशन reduction. So one molecule of aldehyde is reduced to alcohol, and at the same time second molecule is oxidized to alkali salt of carboxylic acid. आता जे दोन आपण अल्डेहाइड मॉलिक्यूल घेतले, आता एक्झाम्पल घेऊयात फॉर्मल्डिहाइड. 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मल्डिहाइड. इथे अल्फा कार्बन ॲटम आहे का, नाही आहे, कारण कार्बोनिल कार्बनच्या शेजारी जर अल्फा कार्बन असेल आणि त्या कार्बन ॲटमवरती जर हायड्रोजन ॲटम असेल, त्याला आपण अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणणार. आता फॉर्मल्डिहाइडमध्ये कार्बनच नाही आहेत, त्यामुळे अल्फा हायड्रोजन ॲटम असण्याचा प्रश्न नाही आहे. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ 50% सोडियम हायड्रॉक्साईड. ही 50% इम्पॉर्टंट आहे. ऑन हिटिंग ह्याला अर्धा मार्क त्या ठिकाणी आपल्या रिॲक्शनमध्ये असणार आहे. तर आपण काय म्हणलं, तर एका मॉलिक्युलचं काय होतं आहे, ऑक्सिडेशन होतं आहे. हा ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड किंवा सोडियम फॉर्मेट त्या ठिकाणी मिळेल, आणि एका मॉलिक्युलचं रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला कोणता मॉलिक्यूल मिळणार आहे, मिथेनॉल म्हणजे मिथाईल अल्कोहोल, CH3OH मीन्स मिथाईल अल्कोहोल त्या ठिकाणी मिळेल. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. तर पहिल्या मॉलिक्यूलमध्ये काय करतो आपण, हा HC डबल बॉन्ड O हा हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह करतो आहे, आणि त्याऐवजी ONA ग्रुप आपण अटॅच करतो आहे. म्हणजे ऑक्सिजनचं आपण ॲडिशन एका मॉलिक्यूलमध्ये केले. तसं दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये काय करतो आहे आपण, तर हा हायड्रोजन ॲटम आपण काय करतो आहे, कार्बनला अटॅच करतो आहे. इथं CH3 तयार होईल, कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथे रिमूव्ह केलेला जो हायड्रोजन आहे तो इथं ऑक्सिजनला अटॅच होऊन आपल्याला अल्कोहोल मॉलिक्यूल त्या ठिकाणी. तर कॅनिझेरोज रिॲक्शनमध्ये 2 अल्डेहाइड्स घ्यायचेत, पण ते डू नॉट हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन ॲटम अँड दे रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेट सोल्युशन मीन्स 50% सोल्युशन ऑफ NaOH और KOH. दुसरं अल्डेहाइड आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडमध्ये कार्बोनिल कार्बनच्या शेजारी ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंगवरती कार्बन आहे, पण कार्बन ॲटमवरती हायड्रोजन नाही, कारण इथे ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती झाली पहा, 1 2 3 आणि 4. व्हॅलन्सी कंप्लीट आहे, हायड्रोजन ॲटम इथे एक पण नाही. म्हणजे बेन्झाल्डिहाइडसुद्धा काय झालं, हे अल्डेहाइड आहे, दे डू नॉट हॅव्हिंग अल्फा hydrogen atom. So the 2 molecules of benzaldehyde react with KOH in methyl alcohol. On heating, it gives 1 molecule converted into salt of corresponding acid and 1 is alcohol. So इथे आपल्याला काय मिळेल, पोटॅशियम बेन्झोएट. हा हायड्रोजन ॲटम आपण इथे रिमूव्ह केला आहे, आणि हायड्रोजन ॲटम आहे जे आपण KOH मधला OK ग्रुप आपण अटॅच केलेला आहे. हा सॉल्ट मॉलिक्यूल मिळेल पोटॅशियम बेन्झोएट, किंवा दुसरं नाव आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. आणि दुसरा कंपाऊंड मिळेल आपल्याला फिनाईल मिथेनॉल. बेन्झिनला CH2OH ग्रुप आपण त्यालाच बेन्झाईल अल्कोहोल असं त्या ठिकाणी म्हणतो. तर ही झाली आपली कॅनिझेरोज रिॲक्शन. ही सुद्धा इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. जेवढी अल्डोल कंडेन्सेशन आहे तेवढीच ही कॅनिझेरोज रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. सेम जसं अल्डॉलमध्ये क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन होतं, तसं इथे क्रॉस कॅनिझेरोज रिॲक्शन वेन मिक्सचर ऑफ फॉर्मल्डिहाइड अँड बेन्झाल्डिहाइड रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस. फॉर्मल्डिहाइड इज ऑक्सिडाइज्ड टू फॉर्मिक ॲसिड अँड बेन्झाल्डिहाइड इज रिड्यूस्ड टू बेन्झाईल अल्कोहोल. तर हा एक फॉर्मल्डिहाइड घेतला आहे, दुसरा बेन्झाल्डिहाइड मॉलिक्यूल घेतला आहे. इथे काय वापरतो आपण, कॉन्सन्ट्रेट सोल्युशन ऑफ NaOH अँड H3O+. ह्या कंडिशन इम्पॉर्टंट आहे. तर बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, बेन्झाईल अल्कोहोलमध्ये होईल, आणि फॉर्मल्डिहाइडचं कन्वर्जन हे फॉर्मिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी होईल.
आता तिथं आपण काय तयार झालं तर इथे आपण काय करतोय तर हा ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह करतोय आणि ऑक्सिजन ॲटम ऐवजी आपण काय करतोय तो OH ग्रुप अटॅच केलेला आहे. तिथं आपल्याला फॉर्मिक ॲसिड मिळेल आणि इथे रिमूव्ह केलेला हायड्रोजन इथं कार्बन ॲटमला अटॅच होईल CH2, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि इथे आपण वापरले जे H3O+ आहे त्यातला हायड्रोजन ॲटम ऑक्सिजन ॲटम अटॅचला होईल आणि फिनाईल मिथेनॉल मॉलिक्यूल त्या ठिकाणी मिळेल.